जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुरंदोडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी स्वागत करतो आपल्या एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या डे 10 मध्ये। मित्रांनो, आपल्या चॅलेंजचा आज कोणता डे आहे? डे 10 आहे, 10वा दिवस आहे। सक्सेसफुली 9 दिवस आपण हे चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे। 9 दिवसामध्ये आपण दोन महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेत। कोणते कोणते टॉपिक कव्हर केलेत? पहिला टॉपिक कव्हर केला नंबर सिस्टम, बरोबर, संख्या पद्धती, आणि दुसरा कोणता केला? एलसीएम अँड एचसीएफ, ज्याला आपण लसावे आणि मसावे म्हणतो। दोन्ही टॉपिक अगदी व्यवस्थितपणे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत क्लिअर केलेले आहेत आणि त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आपण सॉल्व करून घेतलेले आहेत बऱ्यापैकी। ठीक आहे, त्याचे पीडीएफ सुद्धा मी टेलिग्रामवर अपलोड केलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता। आता बघा, आजच्या या डे 10 मध्ये आपण काय करणार आहे, तर एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय। एसएससी जीडीला मॅथमॅटिक्सचा नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे वेळ आणि कार्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टाइम अँड वर्क म्हणतो। हा टॉपिक पण आपण गेल्या दोन टॉपिक सारखाच अगदी बेसिक कन्सेप्ट पासून जो सुरू करणार आहे तो ॲडव्हान्स पर्यंत सॉल्व करायचा आहे। म्हणजे अगदी टफ लेवलचे जे एक्झाम्पल आलेले ते पण आपण सॉल्व करून घेणार आहे। अगदी शिस्तीत शिकायचं आहे, गडबड करायची नाही। वेळ आहे आपल्याकडे, पण व्यवस्थित आत्ताच काय करायचं, बेसिक कन्सेप्ट शिकत जायच्या, जेणेकरून तुम्हाला पुढे काय होईल, एक्झामच्या वेळेला अगदी सिंपल मध्ये सगळं सॉल्व होईल। ठीक आहे, कारण वेळ आहे, कन्सेप्ट शिकला लाईफ टाइम लक्षात राहतं। ओके, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। सुरुवात करायच्या पहिला, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे, कारण आपल्या बॅचच्या अजून पण भरपूर मुलं करतात, लेक्चर करतात डेली, त्यांच्या कमेंट्स पण असतात, पण चॅनलला त्याने अजून सबस्क्राइब केलेलं नाही आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तेच माझ्यासाठी मोटिवेशन आहे। ओके, तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर बघा, आज आपण टाइम अँड वर्क हा टॉपिक स्टार्ट करतोय। हा जो पूर्ण टॉपिक आहे, हा पूर्ण टॉपिक एका सिंगल कन्सेप्टवर आहे, म्हणजे एकच फॉर्म्युला आहे, यामध्ये सिंगल फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यावर पूर्ण टॉपिक डिपेंड आहे। आणि हा टॉपिक महत्त्वाचा आहे, हमखास एक क्वेश्चन तर या टॉपिक मधून तुम्हाला एसएससी जीडी एक्झामला विचारला हा जातोच। ठीक आहे, तर सिंगल कन्सेप्ट काय आहे? काम बरोबर वेळ गुणिले क्षमता, हे एक सिंगल फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला आहे? काम बरोबर वेळ गुणिले क्षमता। यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? कामला आपण वर्क म्हणतो, डब्ल्यू ने दर्शवतो। त्यानंतर वेळेला आपण काय म्हणतो? टाइम, टी ने दर्शवतो। गुणिले क्षमताला आपण काय करतो? ई ने दर्शवतो। आता याच्यात डब्ल्यू टी ई काय आहेत? डब्ल्यू म्हणजेच काय? डब्ल्यू म्हणजे आपण वर्क म्हणू शकतो इंग्लिशमध्ये। टी म्हणजे काय? टाइम। आणि ई म्हणजे काय? ई म्हणजे इफिशियन्सी। मी शब्द वापरेन सारखं, बघा, ई म्हणजे काय? इफिशियन्सी। आता काय या शब्दांचा अर्थ काय? आता वर्क म्हणजे काय? जे दिलेलं वर्क असेल ते, म्हणजे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असं दिलं असेल की एखादं घर रंगवायचं आहे, तर ते घर रंगवायला 9 दिवस लागतात, पण काम काय झालं? हे पूर्ण घर रंगवायचं आहे, हे घर रंगवायचं आहे, हेच काय झालं? आपलं टोटल वर्क झालं, डब्ल्यू झालं, बरोबर। काय झालं? ते डब्ल्यू झालं। टाइम म्हणजे काय? हे घर रंगवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, हे घर रंगवण्यासाठी जो वेळ लागणार आहे त्याला आपण इथं टाइम म्हणणार आहे, टी ना आपण ते दाखवणार आहे। आणि इफिशियन्सी म्हणजे काय? इफिशियन्सी म्हणजे काय? मी दीपक आहे, ठीक आहे, मी दीपक जो आहे तो एका दिवसात किती काम करू शकतो, म्हणजे मी एका दिवसात ह्या घरातला किती एरिया रंगवू शकतो, किती काम करू शकतो एका दिवसात, ती माझी इफिशियन्सी झाली। आपण याला मराठीत क्षमता असं म्हणतो बघा। म्हणजे एका दिवसात किंवा एकक काळात, एकक वेळेमध्ये काम करण्याची क्षमता, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? इथे इफिशियन्सी म्हणू शकतो। तर ह्या तीन कन्सेप्ट वरच हा पूर्ण टॉपिक काय डिपेंड आहे, ह्या तीन टर्म्स वरच। ठीक आहे, आता मी फॉर्म्युला सांगितला इथं तुम्हाला, काम बरोबर वेळ गुणिले क्षमता। इथंच तुम्ही आणखी फॉर्म्युला तयार करू शकता। काय करू शकताय? आणखी कोणता फॉर्म्युला करू शकताय सांगा? वेळ बरोबर काय करू शकताय? काम भागिले क्षमता। जास्तीत जास्त आपल्याला फॉर्म्युला ह्या फॉर्म मध्ये वापरायला लागतो, वेळ बरोबर काम भागिले क्षमता, किंवा क्षमता बरोबर पण करू शकताय। क्षमता बरोबर काय येईल? काम भागिले वेळ। हे एकंदर आपल्याला अशा पद्धतीने तीन फॉर्म्युला आपण तयार केलेत त्याचे। ठीक आहे, आणि ते फॉर्म्युला आपल्याला या टॉपिक मध्ये वापरायचे आहेत। आता क्वेश्चन्स बघूया, जेणेकरून क्वेश्चन वाइज तुम्हाला कन्सेप्ट समजत जाते। ठीक आहे, तीन टर्म तर समजल्या।
एक आहे काम, दुसरी वेळ, तिसरी क्षमता. ह्या 3 कन्सेप्ट क्लिअर आहेत सगळ्यांना. जाऊया पुढे. ओके, तर बघा क्वेश्चन्स बघू आपण आता. क्वेश्चन नंबर 1 काय बघा, कशा पद्धतीने प्रश्न येतात. हा क्वेश्चन सुद्धा SSGD 2024 ला विचारलेला आहे. लेटेस्ट क्वेश्चन घेतोय मी, तुम्हाला तर माहितच आहे बरोबर. जे SSC विचारतं ते आपण शिकवतो. ओके, तर बघा काय क्वेश्चन आहे. ए एखादे काम 40 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 60 दिवसात पूर्ण करतो, तर ए आणि बी हे दोघे मिळून ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील असं विचारलंय त्यांनी. ठीक आहे, काय सांगितलंय त्यांनी, ए जो आहे, ए आहे तो काय करतो, एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. त्यानंतर बी तेच काम 60 दिवसात पूर्ण करतो असं सांगितलंय. बी तेच काम काय करतो, 60 दिवसात पूर्ण करतो. आणि ए आणि बी, आता इथे ए एकटा 40 दिवसात केलाय, बी एकटा 60 दिवसात केलाय, तर ए आणि बी दोघं मिळून जर काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल आपल्याला विचारलंय. म्हणजेच काय विचारलंय इथं, आपल्याला टाइम विचारलाय. काय विचारलाय, टाइम विचारलाय. पण कोणाचा टाइम, ए प्लस बी दोघांचा. कोणाचा टाइम, ए प्लस बी दोघांचा विचारलाय. आता इथे ए प्लस बी टाइम विचारलाय, त्याच्यामुळे मी इथं टी लिहितो. टाइम ऑफ ए प्लस बी काढायचा आहे आपल्याला. इथं काय दिलाय, टाइम दिलाय ए चा, टाइम दिलाय बी चा. ए चा टाइम किती आहे 40 दिवस आणि बी चा किती आहे 60 दिवस. आता बघा, जर मला ए प्लस बी चा टाइम काढायचा असेल तर मला काय माहित पाहिजे, टाइम काढायचा असलं तर आपल्याला काय माहित पाहिजे, टोटल वर्क, एकूण काम भागिले टाइमचा फॉर्म्युला काय सांगितला मगाशी, एकूण काम भागिले क्षमता एफिशियन्सी. मग मला इथे टाइम तर आहे दोघांचा, हा, पण दोघांचा एकत्र टाइम काढायचा, सिंगल सिंगल टाइम आहे, एकत्र काढायचा आहे. पण मला एकूण काम आणि त्यांची क्षमता माहित पाहिजे ना. तर ती मी कसं काढणार, जेव्हा पण आपल्याला इथं आता काय केलं, दोघांचा टाइम दिलाय, तर एकूण काम काढायला काय करायचं, या दोघांचा लसावी घ्यायचा. काय करायचं, या दोघांचा लसावी घ्यायचा. मग 40 आणि 60 चा लसावी किती येतो सांगा. 40 आणि 60 चा लसावी किती येईल, 120 येईल. तर हे 120 काय झालं, हे 120 झालं एकूण काम, वर्क. म्हणजे यांचा जर लसावी काढला आपण तर तो लसावी काय असतो, एकूण काम असतो. लक्षात ठेवायचं, एकूण काम कसं काढतो आपण, दिलेल्या टाइमचा लसावी घेतो, जेणेकरून मला काय कळालं, एकूण काम. एकूण काम किती आहे इथं 120. आता आपल्याला माहित आहे, आपण इफिशियन्सीचा फॉर्म्युला बघितला, इफिशियन्सीचा फॉर्म्युला बघितला ना. ई क्षमता कशी काढायची असते, क्षमता कशी काढतो आपण, टोटल वर्क भागिले टाइम, टोटल वर्क भागिले टाइम करतो. मग इथं काय करणार मी, ए ची क्षमता काढायला काय करणार, इफिशियन्सी ऑफ ए काढायची आहे मला. काय करणार मी, एकूण काम किती आहे माझं 120 भागिले ए ला लागलेला वेळ किती आहे 40, म्हणजे ह्याला किती वेळ लागणार, ह्याची इफिशियन्सी किती आहे, क्षमता किती मिळाली मला, 0 ला 0 गेलं, 4 एके 4, 4 त्रिकम 12, म्हणजे 3 इफिशियन्सी आली मला कोणाची, ए ची. आता इफिशियन्सी ऑफ बी पण तसंच काढायचं. इफिशियन्सी ऑफ बी कसं करणार मी, 120 एकूण काम भागिले त्याला लागणारा वेळ 60, क्षमता भागिले वेळ केलं मी, इथं किती येईल 2 येईल. मग ही काय झाली, इफिशियन्सी झाली, क्षमता झाली. ए ची किती आहे 3 आहे आणि बी ची किती आहे 2 आहे. आता बघा इथं लिहिताना मी काय काय केलं बघा, एकदा लक्षात घ्या. पहिले एक्झाम्पल आहे म्हणून डीप मध्ये सांगतो. पहिला काय केलं मी, दोघांचा टाइम अशा पद्धतीने लिहिला, त्यानंतर त्यांच्या लसावी घेऊन टोटल वर्क इथं लिहिलं आणि इफिशियन्सी ह्या ठिकाणी लिहिली. ही लिहिण्याची पद्धत लक्षात ठेवायचं, हे करत बसायचं नाही प्रत्येक वेळेला. हे कसं काढलं आता हे तुम्हाला मी सांगितलं इफिशियन्सी. ठीक आहे, आता मला काय काढायचं आहे, दोघांचा टाइम काढायचा आहे. मग दोघांचा टाइम जर काढायचा असेल, टाइम ऑफ कुणाचा, ए प्लस बी चा जर काढायचा असेल मला दोघांचा, तर काय करायला पाहिजे मला, एकूण काम वर्क भागिले काय करायला लागेल, इफिशियन्सी घ्यायला लागेल, कोणाची क्षमता घ्यायला लागेल, कोणाची ए प्लस बी ची. आता बघा टोटल काम मला माहित आहे, टोटल काम किती आहे इथं 120 आहे, भागिले क्षमता दोघांची किती येईल, ए ची किती आहे 3 अधिक बी ची किती आहे 2, 3 आणि 2 किती येईल 5 येईल, 120 भागिले 5, बरोबर ना. म्हणजे मला दोघांचा टाइम मिळेल. आता भाग द्या, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 चोक 20, किती आलं आन्सर माझं 24 दिवस. ऑप्शन कुठे आहे बघा, ऑप्शन डी माझा करेक्ट असणार आहे. समजलं.
इथं सगळ्या बेसिक पासून कन्सेप्ट सांगितलंय मी, कशा पद्धतीने लिहायचं किंवा काय करायचं हे सगळं कळालं यातून. सिंपल आहे ना एकदम. सेम क्वेश्चन अनेक घेतो जेणेकरून तुमचं क्लिअर होईल. फक्त तिथं आता इतकं लिहत बसत नाही मी, शॉर्ट मध्ये करू आपण. काय करायचं बघा आता इथं, ए ला एखादे काम 20 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे ए ला एखादे काम पूर्ण करायला किती दिवस लागतात, 20 दिवस लागतात. बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, बी ला तेच काम पूर्ण करायला किती दिवस लागतात, 30 दिवस. तर ए आणि बी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. पहिला काय करायचं, एकूण काम काढायचं. हे काय आहे, 20 आणि 30 टाइम आहे. एकूण काम काढा. दोघांचा काय घेणार मी, लसावी घेणार. किती येईल तो, 60 येईल. बरोबर. आता काय काढणार मी, दोघांची क्षमता काढणार. हे 60 काय झालं, हे 60 काय झालं, एकूण काम झालं, वर्क झालं. बरोबर. आता दोघांची काय काढणार मी, क्षमता. क्षमता कशी काढायची म्हटली, ह्या 60 ला काय करायचं, ह्या 20 न भाग द्यायचा. किती येईल, 20 त्रिक 60 येतं, म्हणून 3 क्षमता झाली कोणाची, ए ची. आता मी हे खाली सॉल्व्ह करत बसायचं नाही, इथल्या इथं करायचं. ठीक आहे. खाली सॉल्व्ह करलेलं झालं की कन्सेप्ट समजली तुम्हाला. आता शॉर्टला जायचं. ठीक आहे. इथल्या इथं मी लिहिलं 3 काय झाली, ही क्षमता झाली. क्षमता आपण इथं लिहितोय. आणि बी ची क्षमता काय असेल, 30 दुनी 60, म्हणजे 60चा आणि या 30चा भागाकार केला मी. किती येईल त्याचा आन्सर, 2 येईल. मग ही 2 काय झाली, ह्या बी ची क्षमता झाली, आणि 3 काय झाली, ए ची क्षमता. विचारले काय त्यांनी, विचारले काय, टाइम विचारलाय कुणाचा, टी विचारलंय कुणाचं, ए प्लस बी चा. मग कसं काढणार, एकूण काम वर्क भागिले इफिशियन्सी कुणाची, ए प्लस बी ची. वर्क टाइम सगळ्यांचं सेमच असणार आहे, फक्त टाइम आणि इफिशियन्सी डिफरंट असते. ए ची वेगळी असणार, बी ची वेगळी असणार, आणि ए आणि बी दोघांची मिळून वेगळी असणार. बरोबर. आता बघा, टाइम किती आहे इथं, सॉरी काम किती आहे, वर्क किती आहे, 60 आहे, भागिले क्षमता किती आहे ए ची आणि बी ची, 2 अधिक 3 5 आहे. 60 भागिले 5 करा, किती येईल, 5 एके 5, 5 एके 5, 5 दोन्ही 10, किती येईल, 12. आन्सर किती येईल माझं, 12. ऑप्शन ए करेक्ट आहे. 2021 ला आलेला प्रश्न होता. क्लिअर, समजला आता कितक्यात सॉल्व्ह झालं. सिंपल आहे अगदी, लय टेन्शन घ्यायचं नाही, निवांत सॉल्व्ह करायचं. ओके, चलो नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर 3 बघा. काय क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 बघा. ए, बी आणि सी एक काम अनुक्रमे 24, 5 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. तर ए, बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता ह्याच्यात आणि त्याच्यात फरक काय, तिथं दोघं होतं, इथं तिघे आहेत. बरोबर. मागच्या 2 क्वेश्चन मध्ये दोघे होते, फक्त ए बी होता, इथं काय झाला, सी एक्स्ट्रा आला. बरोबर. थर्ड मेंबर आला. बरं झालं, काम हलकं होईल आपलं. बघा काय आहे, ए ला किती दिवस लागतात, 24, बी ला किती दिवस लागतात, 5, आणि सी ला किती दिवस लागतात, 12. तर यांचा लसावी किती येईल सांगा, 12, 24 आणि 5 चा किती येईल लसावी. 12 आणि 24 चा तर 12 2 24, 24 येईल, पण 5 चा 24 येणार नाही. बरोबर. 120 ही संख्या मला माहित आहे, जेणेकरून या तिघांनी पण त्याला भाग जाऊ शकतो. मग 120 काय झालं, हे माझं एकूण काम झालं, टोटल वर्क झालं. आता इफिशियन्सी ए ची किती येईल, 24 गुणले 5 केलं मला 120 मिळतं, म्हणून 5 इफिशियन्सी ए ची झाली. बी ची किती येईल, 5 दोन्ही हा बरोबर, 5 दोन्ही 10, 5 20, 24 इफिशियन्सी कोणाची झाली, बी ची झाली. आणि सी ची किती येईल मग, 10 येईल. बरोबर. कारण 120 भागिले 12 केलं 10 मिळालं, 120 भागिले 5 केलं 24 मिळालं, 120 भागिले 24 केलं 5 मिळालं. ही काय झाली, इफिशियन्सी झाली, क्षमता झाली कोणाची, ए, बी आणि सी ची. काढायचं काय मला, ए बी सी तिघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील. टाइम काढायचा आहे, वेळ काढायची आहे कोणाची, ए, बी आणि सी ची, तिघांची वेळ काढायची आहे. टोटल वर्क घ्यावं लागेल मला पहिला, 120 भागिले क्षमता कुणाकुणाची घ्यावं लागेल, सगळ्यांची घ्यावं लागेल ना. किती येईल क्षमता मग, 24 अधिक 10 34, 34 आणि 5 किती येईल बघा, 34 अधिक 5 39 येईल ना. मग 39 आले म्हटल्यावर आता ऑप्शन बघा, इथं 39 कुठं दिसतोय का आपल्याला, 120 भागिले 39 कुठं दिसेल का आपल्याला, कुठंच दिसत नाही. इथं आपण बघा, हा ऑप्शन मला बरोबर येईल असं वाटतोय, कारण 39 नंतर पूर्ण भाग जाईल असं वाटत नाही.
ट्राय करू आपण, ठीक आहे. भाग देऊया. याला बघा इथं 3 न भाग जाईल, बरोबर. 3 चौक 12, 0 आहे असं, 3 एके 3, 3 त्रिक 9, 13 त्रिक 39, राहिले किती 1/13, म्हणजे 3 1/13 काय आलं आन्सर असेल. हे कसं करायचं असतं माहित आहे ना, 3 1/13 म्हणजेच काय, 13 गुणिले 3 चा गुणाकार होणार, त्यामध्ये 1 ऍड होणार आणि भागिले 13 आहे असं ठेवायचं. म्हणजे 40/13 ला आपण कसं लिहू शकतो, 3 1/13 लिहू शकतो. ऑप्शन ए माझा बरोबर आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 4 काय, झेड एखादे काम 60 दिवसात पूर्ण करतो. वाय आणि झेड दोघे मिळून ते काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता इथं काय केले, झेडचं दिले, वाय आणि झेड दोघांचं दिले, पण आपल्याला काढायचं आहे कोणाचं, वायचं. एकट्याचं दिले, दोघांचं दिले, परत राहिलेल्या एकट्याचं काढायचं आहे, बरोबर. काय दिले त्यांनी, झेड बरोबर, हा पण SSGD 2024 ला विचारलाय बघा प्रश्न, लेटेस्ट आहे, ठीक आहे. झेड एक काम 60 दिवसात पूर्ण करतो, वाय प्लस झेड दोघे मिळून ते काम 20 दिवसात पूर्ण करतात. काढायचं काय आपल्याला टाइम, कोणाचा, वायचा. एकूण काम बघा किती येईल दोघांचं, एकूण काम किती येईल, 20 आणि 60 चा लसावी किती येईल, 60च येईल, 60च येईल ना लसावी. इफिशियन्सी किती येईल, क्षमता किती येईल, 60 भागिले 60, झेडची क्षमता किती आली, 1 आली. आणि वाय अधिक झेडची काय येईल, 60 भागिले 20, 20 त्रिक 60 येतं, म्हणून 3 काय झाली ही, या वाय आणि झेडची क्षमता झाली. आता बघा इफिशियन्सी कुणाची, वाय अधिक झेडची किती आहे, 3 आहे. काढायची कुणाची आहे, मग मला वायची, मला इफिशियन्सी माहित पाहिजे, वायची क्षमता माहित पाहिजे, कारण वायचा टाइम काढायचा आहे ना आपल्याला. वेळ कुणाची काढायची आहे, वायची, तर वायची क्षमता माहित पाहिजे. मला माहित कुणाची आहे, झेडची आहे, आणि वाय आणि झेडची आहे. मग मी जर या वाय आणि झेड मधनं झेडची क्षमता वजा केली तर मला वायची मिळेल ना, बरोबर. ही 3 कुणाची आहे, वाय आणि झेडची आहे. मग मला वायची क्षमता काढायची असेल, अधिक झेडची मला माहित आहे 1, बरोबर किती येईल, 3. मग वायची क्षमता मला काढायला काय होईल, इथं इफिशियन्सी लिहितो, ठीक आहे. इफिशियन्सी ऑफ वाय, इफिशियन्सी ऑफ वाय किती येईल, 3 वजा 1 म्हणजेच किती, 2. वायची इफिशियन्सी मला किती मिळाली, 2, बरोबर. वायची काम करण्याची क्षमता किती मिळाली, 2 मिळाली. आता मी टाइम काढू शकतो कुणाचा, वायचा. किती येईल तो, एकूण काम 60 भागिले वायची क्षमता किती, 2. उत्तर किती येईल माझं, 30 डेज, 30 दिवस. ऑप्शन बघा कुठं आहे आपला, ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, चलो क्वेश्चन नंबर 5, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं बघा क्वेश्चन काय, टॉम आणि जेरी, SSGD न पण टॉम अँड जेरी बघायला चालू केले. सगळेजण बघितलाच असताल लहान असताना टॉम अँड जेरी. आणि सध्या तर लय फेमस आहे ते गाणं, कोणतं, टॉम अँड जेरी दा तेरा मेरा ये रिश्ता. गाणं सगळे ऐकलाय, स्टेटस काय जण लावतात, बऱ्यापैकी लय जण लावतात, हो नाही, ठीक आहे. जास्तीत जास्त भाऊ बहीण असलं तर बघा, बहिणीचा वाढदिवस वगैरे असला किंवा भावाचा वाढदिवस वगैरे असला, हमखास ते गाणं तुम्हाला बघायला मिळणार. कारण कायम भांडत तर असतातच भाऊ बहीण, पण वाढदिवसा दिवशी ते टॉम अँड जेरी आठवते, बरोबर, ठीक आहे. तर SSGD न पण 2024 ला या टॉम अँड जेरीला गणित मध्ये घुसवले. ओके, क्वेश्चन काय बघा, टॉम आणि जेरी एक घर 9 दिवसात रंगवतात. टॉम आणि जेरी ही दोघं मिळून एक घर काय करतात, 9 दिवसात रंगवतात. टॉम एकटा ते घर 15 दिवसात रंगवतो. काय सांगितलंय, टॉम आणि जेरी हे दोघं मिळून एक घर काय करतात, 9 दिवसात रंगवतात. टॉम एकटा घर ते काय करतो, टॉम जो आहे तो एकटा ते घर काय करतो, 15 दिवसात रंगवतो. तर जेरी एकटा ते घर किती दिवसात रंगवू शकेल, SSGD 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. आता इथं पण सेम आपण करू शकतो. काय करावं लागेल, मला जेरीची क्षमता काढावी लागेल, कारण टाइम मला जेरीचा काढायचा आहे ना, म्हणजे जेरीची क्षमता काढायला लागेल. पहिला दोघांची क्षमता काढायला काय करेन मी, यांचा लसावी घेईन. 9 आणि 15चा लसावी किती येईल बघा, 9 5 45, 15च्या पाड्यात पण येतं,
म्हणजे 45 यांचा काय झाला लसावी लसावी मसावी मी काढायला शिकवलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. एकदा त्याची प्रॅक्टिस झाली ना तर डायरेक्ट असं तुम्हाला लक्षात येऊ शकतात गोष्टी, ठीक आहे. आता बघा 45 ला जर मी 9 ने भाग दिला किती येईल 5 9 45 म्हणून 5 येईल क्षमता कोणाची टॉम आणि जेरीची आणि फक्त टॉमची क्षमता काय येईल 45 भागिले 15 किती येईल 15 त्रिक 45 3 काय झाली टॉमची क्षमता. मग मला आता तुम्ही इफिशियन्सी ऑफ जेरी सांगू शकताय डायरेक्ट इफिशियन्सी ऑफ जेरी सांगू शकताय जेरीची क्षमता सांगू शकताय काय करणार मी जेरी टॉम अँड जेरीच्या क्षमतेतून 5 मधून काय करणार टॉमची क्षमता वजा करणार 3 वजा करणार 5 मधून 3 गेलं उरलं किती 2. आता मी वेळ काढू शकतोय ना टाइम काढू शकतोय ना जेरला लागणारा किती येईल टोटल वर्क किती आहे 45 भागिले क्षमता किती आहे जेरीची आपल्या 2 आहे 45 भागिले 2 कुठं दिसतंय का ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. सिंपल होतं ना टॉम अँड जेरी सारखं काय पिडलं नाही आपल्याला सिंपल होता क्वेश्चन ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 विवेक देव आणि ललित ठीक आहे विवेक देव आणि ललित ही 3 मित्र आहेत ती काय करतात बघा एक काम अनुक्रमे 10 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. विवेक देव आणि ललित हे एक काम 10 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात तर विवेक आणि देव हे दोघे मिळून फक्त विवेक आणि देव हे दोघे मिळून त्यातले अर्धे काम विचारले अर्धे काम किती दिवसात पूर्ण करतील. आता बघा विवेक साठी मी काय करतो व्ही लिहितो व्ही ते काम किती दिवसात करतो 10 दिवसात. त्यानंतर देव साठी डी लिहितो डी फॉर दीपक देव नाही दीपक ओके डी साठी काय घेऊया आपण 15 दिवस लागतात आणि लास्टला राहिला कोण आपला एल ललित तो किती दिवस घेतो 20 दिवस घेतो. तर फक्त विवेकान देवचं काढायचं आहे म्हटल्यावर आपल्याला हे आले की पहिला लक्षात घ्यायचं की एकूण काम काढायचं आहे कारण टॉपिकचं नावच काय आहे काम आणि वेळ टाइम अँड वर्क वेळ आणि काम तेच दोन्ही सेमच झालं बरोबर. आपल्याला पहिला काम काढावं लागेल वेळ आला म्हटल्यावर आता काम काढावं लागेल. काम काढायला काय करायचं तिघांचा लसावी 15 10 आणि 20 यांचा लसावी काय येईल सांगा 20 60 येईल बरोबर काय येईल 60 येईल. आता 60 लसावी आला तर इफिशियन्सी क्षमता काढायची 60 ला जर 10 ने भाग दिला तर 6 क्षमता येईल कोणाची विवेकची. त्यानंतर बघा 60 ला जर 15 ने भाग दिला तर 4 क्षमता येईल कोणाची कुणाची देवची दीपकची नव माझी क्षमता जास्त आहे ठीक आहे देवची येईल आणि 20 ह्या 60 ला जर 20 ने भाग दिला तर ललितची क्षमता मिळायला आपल्याला 60 भागिले 20 किती येईल 3. आता आपल्याला टाइम काढायचा आहे कुणाचा विवेक आणि देवचा आणि कोणत्या कामासाठी अर्ध्या कामासाठी. टाइम जर मला विवेक अधिक देवचा काढायचा असेल तर काय करायला लागेल मला टोटल वर्क घेईन काय इथं मी वर्क भागिले क्षमता घ्यावी लागेल मला कुणाची विवेक आणि देवची दोघांची ज्यांचा टाइम काढायचा आहे त्यांची क्षमता घ्यायची. आता मी ते काम किती घेणार सांगा काम किती घेणार तिने अर्ध्या कामाचा टाइम विचारलाय मग मी काम पूर्ण 60 घेणार का नाही 60 च्या अर्ध घेणार 60/2 करणार किती येईल ते 30 काम मी इथे किती घेणार आता 30 कारण अर्धा काम विचारले ना तिने भागिले क्षमता दोघांची घेणार कोणाची व्ही आणि डी ची व्ही ची 6 आहे आणि डी ची किती आहे 4 आहे व्ही ची 6 आहे आणि डी ची किती आहे विवेक आणि देवच विचारले ना बरोबर व्ही ची सॉरी ही 6 आहे आणि ही किती आहे 4 आहे म्हणून मी इथे काय करेन 6 4 10 किती येईल आन्सर माझं 3 डेज येणार ओके 3 डेज माझा आन्सर असणार आहे बरोबर आहे का बघा एकदम अर्धे कामच विचारले ना त्यांनी दोघे मिळून अर्धे काम किती दिवसात पूर्ण करतील अर्ध काम आपलं 30 असणार आहे आणि 30 काम पूर्ण करायला दोघांना किती दिवस लागतील विवेक आणि देवला 3 दिवस लागतील. इथं ऑप्शन जरा चुकलेला असणार आहे बघा चुकून 13 पडला असेल ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. हे आन्सर माझं बरोबर आहे फक्त ऑप्शन इथं आता 13 चुकून टाईप झाला असेल 3 दिवस याचं काय असतंय आन्सर आहे. ओके एकदा क्रॉस चेक करा व्ही 10 डी 15 20 6 4 3 बरोबर आहे 3 दिवस याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ओके चलो नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7 बघा काय ए आणि बी एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे SSGD 2020 ला विचारलेला प्रश्न आहे काय
ए आणि बी एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. ए प्लस बी एक काम किती दिवसात करतात? 30 दिवसात करतात. बी आणि सी तेच काम 20 दिवसात करतात. कोण? बी आणि सी तेच काम किती दिवसात करतात? 20 दिवसात. सी आणि ए ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. सी प्लस ए तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तिघांना एकत्र मिळून टाइम काढायचा कोणाचा आता? ए, बी आणि सी तिघांना एकत्र मिळून ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? सगळ्यात पहिला लसावी किती येईल सांगा? 30, 20 आणि 15चा 60 येईल. लसावी 60 आला. आता एफिशियन्सी बघा. 60 भागिले 30 2, 60 भागिले 20 3, 60 भागिले 15 4. म्हणजे ही एफिशियन्सी कोणाची मिळाली? ए प्लस बी ची 2, बी प्लस सी ची 3 आणि सी प्लस ए ची 4. एफिशियन्सी किती मिळाली? ए बी आणि सी ची 2, 3 आणि 4. पण ही दोघांची एफिशियन्सी आहे. मला जर टाइम ए बी सी चा पाहिजे असेल तर मला तिघांची एफिशियन्सी पाहिजे. ही ऍड करू शकेन का मी? नाही, कारण ही दोघांची आहे. मग जर मला एफिशियन्सी एक एकट्याची काढायची असेल किंवा तिघांची एकत्र काढायची असेल तर काय करेन मी? हे एफिशियन्सीला ऍड करतो. पहिला कोणाची आहे? ए प्लस बी ची आहे. त्यानंतर बी प्लस सी ची आहे. त्यानंतर सी प्लस ए ची आहे. बरोबर किती आहे ती? 2 अधिक 3 अधिक 4 आहे. बरोबर. आता बघा ए 2 वेळा आहेत म्हणून मी काय करतो इथं 2a घेतो अधिक बी 2 वेळा आहेत. बरोबर ना? म्हणून मी काय घेतो 2b घेतो. हे सगळं क्षमतेच्या बाबतीत चालू आहे. लक्षात ठेवा क्षमतेच्या बाबतीत चालू आहे. सी पण 2 आहेत म्हणून काय घेतो 2c घेतो. बरोबर किती येईल? 2 अधिक 3 5 अधिक 4 9 आलं. बरोबर. आता या सगळ्यातून 2 कॉमन घेतो. सगळ्यातून 2 कॉमन घेतला. आत राहिलं काय? ए अधिक बी अधिक सी. बरोबर किती मिळालं मला? 9 मिळालं. म्हणजेच ए अधिक बी अधिक सी ची एफिशियन्सी किती आली मला? 9/2 आली. बरोबर. म्हणजे ज्यावेळेला आपण दोघांचं ग्रुप करतो त्यावेळेला एफिशियन्सी काय ते जी त्या सगळ्यांची एफिशियन्सी आपण ऍड करायची आणि त्याला काय करायचं 2 ने भाग द्यायचं. डायरेक्ट देते. हे सगळं मी काय केलं फक्त तुम्हाला हे 2 मी जर डायरेक्ट लिहिलं असतं ह्याची बेरीज करून डायरेक्ट भागिले 2 केला असतं तर तुम्हाला कळालं असतं का? तुम्ही म्हणणार सर हे भागिले 2 का केला तुम्ही? त्यासाठी हे सगळं एवढं सॉल्व करून दाखवलं तुम्हाला. बरोबर. एफिशियन्सी काय आली? ए बी अधिक सी ची 9/2. मग मला आता वेळ काढायची आहे कुणाची? एबीसी चा टाइम काढायचा आहे एबीसी चा. एकूण काम किती आहे? 60 भागिले तिघांची क्षमता किती आहे? 9/2. मग आता बघा ज्या वेळेला हे 9/2 आपण वर घेतो त्यावेळेला काय होतं ते 2/9 होतं. म्हणजेच काय होणार माहित आहे? हे 2 जे आहे हे वर गुणाकारात जाणार. गुणले 2 भागिले काय होणार? 9. आता इथं भाग देता येईल का बघा? किती मिळेल हे मला? एक मिनिट. हे काय करतो मी इथं लिहितो. ठीक आहे. इथं दिसत असेल सगळ्यांना. 90 6 2 12 120 होईल. 120 भागिले काय करेन मी? 9. आता भाग जातो का बघा? 3 ने भाग द्या. 3 त्रिक 9 3 चौक 12 40/3 आलं. 40/3 ला कसं लिहू शकतो बघा मी? 12 त्रिक 36 राहिलं किती? नाही जास्त राहतं ना. 13 त्रिक 39 लिहू शकतो. बरोबर. 3 एके 3 राहिले किती? 10 3 त्रिक 9 राहिले किती? 1/3. 13/1/3 याचं आन्सर असणार आहे. बरोबर. ऑप्शन डी करेक्ट आहे. समजलं कशा पद्धतीने हे करायचं आहे? आणखी एक प्रश्न घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. क्वेश्चन नंबर 8 बघा याच्यावरच. ए आणि बी एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी एक काम काय करतात? 60 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी तेच काम 120 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी जरासं मंद आहेत. ठीक आहे. म्हणजे स्लो आहेत. 120 दिवस लागतात त्यांना. डबल वेळ लागतो. आणि सी आणि ए ला ते काम पूर्ण करायला 30 दिवस लागतात. सी आणि ए ह्या दोघांना तेच काम पूर्ण करायला किती दिवस लागतात? 30. म्हणजे हे दोघं जरा फास्ट काम करायला. ओके. तर सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आपल्याला विचारले सी एकट्याचं इथं. ठीक आहे. सी एकट्याचं विचारले काय प्रॉब्लेम नाही आपण काढू. सी एकट्याचं आपण काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. इथं बघा एकूण पहिला यांचा
लसावी घ्या म्हणजे एकूण काम कळेल. लसावी किती येईल? 120च येईल. बरोबर आहे. एकूण काम किती झालं माझं? 120. 120 भागिले 60 केलो किती मिळालं मला? 2. 120 भागिले 120 केलो किती मिळालं मला? 1. 120 भागिले 30 केलं 3 चौक 12. 4 मिळालं मला. म्हणजे क्षमता मिळाली कोणाची? a प्लस b ची 2, b प्लस c ची 1 आणि c प्लस a ची 4 मिळाली. बरोबर. c प्लस a ची किती मिळाली? 4 मिळाली. आता इथं बघा मला काढायचं आहे कोणाचं? फक्त c एकट्याचं. काढायचं आहे कोणाचं? फक्त c चं एकट्याचं काढायचं आहे ना. मग मी इथं काय करतो? जर मला c चं काढायचं असेल a प्लस b चं काय करूया आपण? ह्या दोघांची क्षमता ऍड करूया. मला फक्त एकट्याची क्षमता काढायची आहे ना. मग मी काय करतो? b अधिक c अधिक a म्हणजे कोणाकोणाची ऍड केली मी? b अधिक c ची आणि c अधिक a ची क्षमता ऍड केली. 1 अधिक 4 ह्या दोघांची क्षमता काय केली मी? ऍड केली. आता बघा इथं 2 c आहेत ना ते आहे असं घेतो आणि राहिलं कुठलं? a अधिक b आहे असं लिहितो. ठीक आहे. हे सगळं तोंडी डायरेक्ट केला तरी चालतं. किती आलं इथं? 4 अधिक 1 5 आलं. आता बघा मला a अधिक b ची क्षमता माहित आहे 2. a अधिक b ची क्षमता किती आहे? 2 आहे. म्हणून मी काय करेन इथं? 2c बरोबर a अधिक b ची जी 2 क्षमता आहे ना ती या 5 मधून वजा करूया. 5 वजा 2 करूया. म्हणजे मला मिळेल किती? 3 मिळेल. मग c ची क्षमता किती मिळेल मला? 3/2. c ची क्षमता किती आली मला? एफिशियन्सी ऑफ c किती आली? 3/2. आता c चं टाइम काढू शकतो मी. टाइम ऑफ c काढायला काय करावं लागेल मला? एकूण काम किती आहे माझं? 120 भागिले त्याची क्षमता किती आहे? 3/2 आहे. मग 120 गुणिले 2 होईल. किती होईल? 12 दोन्ही 24. 240 भागिले 3. 3 एके 3. 3 आठे 24. 0 आहे असं येईल. किती आन्सर आलं माझं? 80 दिवस. म्हणजे c ला एकट्याला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? ऑप्शन ए 80 दिवस आपलं बरोबर आन्सर असणार आहे. ओके. आता चला आजच्या लेक्चरचा लास्टचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय? एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. सेम आपण जसं मगापासून घेतोय तेच. ए आणि बी एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. आता ए आणि बी दोघ जण आले तिथं. ए एकट्याचं दिले, ए आणि बी दोघांचं काय दिले? ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. काय सांगितले त्यांनी? बी आणि सी तेच काम काय करतात? 6 दिवसात पूर्ण करतात. तर ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सिंपल आहे बघा. इथं पण काही जास्त करायला लागणार नाही तुम्हाला. ए बी सीचा आपल्याला इथं काढायचं आहे. काय करायचं आहे? ए बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील काढायचं. म्हणजे टाइम काढायचा कोणाचा? ए अधिक बी अधिक सी चा. ओके. सिंपल क्वेश्चन आहे. SSGD 2021 ला विचारलेला आहे. एबीसी ची इफिशियन्सी काढा. ए ची दिलेलं आहे इथं. बरोबर आहे. बी ए बी ची पण मिळेल. ए बी मधून ए ची वजा केला तर बी ची मिळेल. बरोबर. ए ची मिळाली, बी ची मिळाली. बी सी मधून बी ची वजा केला तर सी ची मिळेल. एबीसी ची तिघांची इफिशियन्सी मिळेल. टोटल वर्क लसावे काढून काढा. त्याला भाग द्या आणि काय उत्तर येईल ते मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला असेल होमवर्क साठी, कारण सोपा क्वेश्चन आहे, झालेली कन्सेप्ट आहे. ओके. हा होमवर्क साठी क्वेश्चन आहे. तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंट मध्ये आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. आजचं डे 10 चं लेक्चर आपण इथंच थांबतोय. उद्या आपण याच्या पुढच्या कन्सेप्ट शिकणार आहे. ओके. जर तुम्ही आजच्या लेक्चर पर्यंत कंप्लीट केला असाल तर कमेंट मध्ये डे 10 कंप्लीट लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या इतर SSC GD च्या मित्रांना देखील शेअर करा जे मराठीमधून SSC GD ची तयारी करू इच्छित आहेत.